लोकसभा निवडणुकीचा निकाल जसजसा जवळ येत आहे तसतसा महाराष्ट्रातील सगळ्याच उमेदवारांची धाकधूक वाढत आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार यावर सध्या बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. या व्हिडिओमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे लोकसभेला किती उमेदवार निवडून येतील तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया ठाणे लोकसभा मतदारसंघापासून. ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे हे विजयी होण्याची शक्यता आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर हे विजयी होण्याची शक्यता आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख हे विजयी होण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून भाऊसाहेब वागचौरे हे उद्धव ठाकरे गटाचे नेते विजयी होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत हे विजयी होण्याची शक्यता आहे. पण या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचं तगडं आव्हान विनायक राऊत यांना असणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामधून अनंत गीते हे ठाकरे गटाचे नेते विजयी होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विजयी होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामधून राजाभाऊ वाजे हे विजयी होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधून अरविंद सावंत हे विजयी होण्याची शक्यता आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर हे विजयी होण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामधून संजय जाधव हे विजयी होण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे. तर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हे विजयी होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला काय वाटते, ठाकरे गटाचे किती उमेदवार या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी होतील हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.